नमस्कार, मी किशोर आमले. बळीराजा आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत. तर मित्रांनो, हे जे रोप आहे कांद्याचं रोप आपण 2 तारखेला पेरणी केली होती याची. नमस्कार मित्रांनो, आज तारीख 5 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला या कांद्याच्या रोपाची पेरणी झाली आपल्याकडं. तर आपण या ठिकाणी बघू शकता, मी तुम्हाला उकरून दाखवतो किती खोल बी या मशीनने गाडलेले. एक मिनिट. आता ही जी काकर आहे 2 3 काकरमध्ये रोप 3 इंचाचा अंतरावरती रोप पेरले. तर मी उकरून दाखवतो. आणि सगळी युनिफॉर्म खोली मेंटेन झालेली आहे. 2 इंचाची दीड ते 2 इंचाची खोली. हे जे बी आपण पाहतो या थोडं मोड फुटायला लागलेले आहेत. आता व्हिडिओमध्ये कदाचित दिसत नसेल तुम्हाला, हा सफेद जो मोड दिसतोय तो कांद्याच्या बियाचा आहे. तर आज 3रा दिवस आहे. जशी जशी प्रोग्रेस होईल तशी मी पूर्ण बियाण्यांचे तुम्हाला व्हिडिओ बनवत जाईल आणि शेवटला एक कंप्लीट व्हिडिओ होईल. तर आज 3रा दिवस आहे. परत अजून 3 दिवसांनी मी पुन्हा रेकॉर्डिंग करेल. धन्यवाद. नमस्कार, आज 7वा दिवस. 2 तारखेला आपण ही रोप पेरणी केली होती. आज 7 दिवस पूर्ण झाले. आज 9 तारीख आहे. 2 ऑक्टोबरला पेरणी झाली. आज 9 ऑक्टोबर आहे. हे बघा रोप उतार कसं झालेलं आहे. थोडेसे आलेले रोप बघू शकता, एकसारखं झालेलं आहे. कोण दाखवायची गरज नाही. आता ह्याच्यामध्ये आपण दोन्ही प्रकारे रोप टाकून बघितलेले. हाताने सुद्धा टाकलेले आणि मशीनने सुद्धा पेरलेले. आपण रोप थोडंसं आणलं होतं, बियाणं थोडंसं आणलं होतं, जास्त उतरले एक जागेवर. पेरणीची काकड तुम्ही बघू शकता, एकसारखी आहे सगळी. नमस्कार, आज तारीख 13 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला आपण कांदा रोपाची पेरणी केली होती मशीनने. तर याचा उतार आपण बघू शकता, खूप जबरदस्त. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याची निंदणी करायला खूप सोपं जातं. त्यामुळे तणनाशक वापरून जे रोपाला नुकसान होतं ते नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येतं आपल्याला. आता हे निंदायला लागलेच रोप हे बघा. प्रमाणे इथं गवत उतरलेलं आहे. ते आपण खूप सोपी झाली ही पद्धतीने गवत काढण्याची. आणि प्रत्येक पाबरीच्या मध्ये थोडी एक अर्धा फुटाचा गॅप आहे. त्या गॅपमध्ये बसून निंदणी करता येते. आता इथं थोडा मोठा आहे कारण इथं पाटाला जागा ठेवली होती. इथं बसून दोन्ही साईड निंदणी करता येते. याचं एक वैशिष्ट्य आहे मशीनचं. त्याचा उतार आपण बघू शकतो, एकसारखा उतार झालेला आहे. 2 ऑक्टोबरला ह्याची आपण पेरणी केली होती. आज 13 ऑक्टोबर, म्हणजे 10 दिवस होऊन गेलेले आहेत. इथं बघ काय दिसतंय रोप.